नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज तुम्ही बघत आहात आपण केलेली आहे मुळ्याची खमंग अशी झटपट होणारी आणि फटाफट होणारी रेसिपी. ती तर ही आता सगळ्यांच्याच आवडीची असणार आहे. माझी तर भरपूर आवडीची आहे आणि ज्या कोणी गृहिणी आपल्या सकाळी कामावरती जाणाऱ्या असतील त्यांनी सकाळी ही डिश जरूर बनवून बघायची, कारण की ही झटपट होणारी डिश आहे. तर चला तुम्हाला दाखवतो यासाठी आपण काय काय प्रिपरेशन्स केलेले आहे. तर फटाफटमध्ये आपण 3 असे मुळे असे हे करून घेतलेले आहे, किसून घेतलेले आहेत. फ्रेशली मार्केटमधून मुळे आणलेले आणि ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत, बारीक असे किसून घ्यायचे आहेत का. आणि ज्याच्याकडे हे असे बारीक तुम्हाला दिसत आहेत तर आपण मस्तपैकी ना हे किसून घ्यायचे बारीक बारीक. आणि कोणाकोणाला इथे मुळ्याची भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. इथे आपण घेतलेले 3 ते 4 मुळे किसलेले मुळे आहेत. ह्याची फटाफट होणारी ही रेसिपी आहे, डिश आहे. जास्त काही टाईम लागत नाही. 10 मिनटामध्ये तुमची ही डिश फायनलाइज होऊन जाते. चपातीबरोबर, भाजीबरोबर, सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये पण तुम्ही ही ॲड करू शकतात, कारण की ही फटाफट होते. तर यासाठी आपण घेतलेले आहेत 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, मस्टर्ड सीड म्हणजे राई घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण घेतलेल्या हळद, मीठ आणि इकडे जिरे घेतलेले आहेत, लसूण घेतलेलं आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला आपल्या मुळ्याच्या भाजीमध्ये टाकणार आहे. तर मस्त अशी खमंग तिखट अशी झालेली आहे. मस्त अशी भाजी भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर बेस्ट ऑप्शन आहे. तर आपण घेतलेलं आहे 2 चमचे तेल. त्याच्यामध्ये आपण लसूण फ्राय करून घेतलेला आहे. लसणानंतर आपण टाकलेला आहे कढीपत्ता. कढीपत्त्याने एकदम मस्त असा तडका लागतो. तर त्यासाठी आपण हा कढीपत्ता ॲड केलेला आहे. मस्तपैकी हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला लसूण चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आणि इथे लवकरात लवकर ही डिश होते आपली. इकडे आपण ॲड केलेलं आहे जिरे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे. जिरे इथे ॲड केलेले आहे. मस्तपैकी ना असे फ्राय होऊ द्यायचे. आणि इकडे आपण राई ॲड केलेली आहे, म्हणजेच मस्टर्ड सीड, क्युमिन सीड आणि मस्टर्ड सीड्स. जिरे आणि राई आपण ॲड केलेली आहे इकडे. आता हे चांगलं आपल्याला ना फ्राय करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे आपण ॲड केलेले आहे चॉप्ड मिरची, ग्रीन चिलीज, हिरवी मिरची आपण ॲड केलेली आहे. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण मिक्स करून घेत आहोत हे सगळे इन्ग्रेडियंट्स. तर जरूर मुंबई किराई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका, कारण की तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. आपण इकडे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही घड्याळावरती मोजू शकता. ही फक्त 10 मिनटात आपली डिश झालेली आहे, जास्त काही टाईम लागलेला नाही आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे टाकलेली आहे हळद. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा सकाळच्या टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. लंचसाठी एक चांगलं उत्तम ऑप्शन आहे. लंच असो, डिनर असो, ब्रेकफास्ट असो, तुम्ही कधी मुळ्याची भाजी चपातीबरोबर खाऊ शकता. बेस्ट ऑप्शन आहे. इथे आपण किसलेला मुळा घेतलेला आहे. आपण 3 ते 4 मुळे घेतलेले आहेत आणि ते किसून आपण त्याचा किस आपल्या कढाईमध्ये ॲड केलेला आहे. आपले इन्ग्रेडियंट्स टाकल्यावरती कढाईमध्ये हा ॲड केलेला आहे. आता हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचं. तर पुन्हा एकदा सुरुवात करतो. 2 चमचे तेल घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण मस्टर्ड सीड टाकलेलं आहे म्हणजे राई. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आणि ते मस्त असं फ्राय करून घेतल्यानंतर आपण टाकलेला आहे मुळा. तर बघा किती छान आणि सोपी डिश आहे ही. आम्ही आमच्या पद्धतीने कशी करतो ते तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर जरूर ही डिश तुम्ही करून बघा. आता हिला आपण ना थोड्या वेळाने आपण साईड डिश वरती ॲड करून घेऊया, टाकून घेऊया. आणि आई इथे जस्ट ॲड करते की इथे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. मला जस्ट आईने सांगितलं की आपण इथे पाण्याचा वापरच केलेला नाही आहे, कारण की मुळ्यामध्ये स्वतःचं हे असतं म्हणजे मॉइश्चर असतो. त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागत नाही. फक्त 10 मिनटात झालेली डिश आहे. तुम्ही बघू शकता आपण साईड डिशमध्ये काढून घेतलेले आहे. भरपूर सुंदर दिसत आहे. राईमध्ये पिवळा कलर आलेला आहे मुळ्याच्या किसाला. प्लस आपली कढीपत्ता आहे तो मस्तपैकी झालेला आहे फ्राय. तर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मुंबई किराई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.